नमस्कार मंडळी, गरुड झेप कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव सासूबाई झाल्यावर आई पण विसरू नका भाग 2. आत्तापर्यंत आपण पाहिलं प्रीतीचं व तिच्या आईचं बोलणं. प्रीतीचं ऐकून सासूबाईंना खूप राग आला. त्यांनी फोन रागाने ठेवूनच दिला. आता पुढे पाहूया भाग 2 मध्ये काय होते ते. सासूबाई रागाने, सुनंदा 9 वाजले, झालं का जेवण बनवून? लवकर ताटं घेऊन ये. अर्जुन, आई अगं कशाला एवढा कालवा करतेस? आणेल ती जेवायला. अगं काम करून आली ती, बसून आली का? समजून घे जरा तिला. हां घे तू बाजू बायकोची. तुला तर जराही आईने बायकोला काही बोललेलं पटत नाही. अर्जुन शांतपणे ऐकत होता, कारण त्याला तमाशा करायचा नव्हता. तोपर्यंत सुनंदा गरमागरम जेवण घेऊन आली. सुनंदाने आज मस्त लाल तिखटाचा सुका डाळ कांदा, हिरव्या मिरचीचं, वांग्याचं भरीत, वरण भात, बाजरीची भाकरी, तोंडी लावायला कोशिंबीर तिने केली होती. जेवण बघूनच तिच्या नवऱ्याच्या म्हणजे अर्जुनच्या तोंडाला पाणी सुटलं. सुनंदाकडे बघून तो हसला. सुनंदाकडे त्याचं हसणं बघून तिच्या सासूबाईंना जरा जास्तच राग आला. सुनंदा दोघांना जेवण वाढून स्वतःला वाढून घेत होती. सुनंदा जेवायला सुरुवात करणार तोच तिच्या सासूबाईंचा लगेच तोंडाचा पट्टा चालू झाला. 2 वर्ष झाले लग्नाला, पण अजून हिला काही मिठाचा अंदाज येईना. आली मोठी शिकून, अजून घरात स्वयंपाक जमेना. किती बेचव केले जेवण. आईकडून काही शिकली होतीस की नाही तुझ्या? का आई पण तुझी अशीच होती? सुनंदा आतापर्यंत सगळं निमूटपणे ऐकत होती, पण आज मात्र तिची सटकली, कारण तिच्या आईचा उद्धार केलेला तिला आवडला नाही. सुनंदा, माझ्याकडून चुकलं आहे ना, मग माझ्या आईचा उद्धार कशाला काढता? मला बोला ना, काय बोलायचे आहे ते. 2 वर्षात तुम्हाला मी केलेलं काही आवडलंय का कधी? असं करा, तुम्हीच बनवा उद्यापासून चांगलं जेवण. सासूबाई, बघ कशी बोलते तुझी बायको. साधी म्हणत होता ना तिला, उलट कशी बोलते तुझ्यासमोर. म्हणून म्हणत होते दीपाबरोबर लग्न कर. मी तसा माझ्या भावाला शब्द दिला होता, पण तुलाही आवडली होती, एक काम धड न करणारी. सुनंदाला खूप रडू आलं. तिने तसंच ताट ठेवून ती तिच्या रूममध्ये जाऊन रडू लागली. अर्जुन, आई अगं तोंडावर ताबा ठेव, किती दुखावतेस तू सुनंदाला. सासूबाईंनी लगेच तोंड वाकडं केलं. अर्जुन सुनंदाला समजवायला गेला. सुनंदाचे डोळे रडून लाल झाले होते. अर्जुनला बघून तिला जास्तच रडायला आलं. सुनंदा रडतच म्हणाली, नाही जमत मला काही. तुम्ही असं करा, कोणती मामाची मुलगी आहे ना दीपा, तिच्याशी लग्न करा, म्हणजे तुमची आई खुश राहील. सुनंदा पुढे म्हणाली, माझं एकही काम पटत नाही. मी कितीही त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्या कधीच नसतात. सतत माझा त्या राग करतात. मी केलेलं त्यांना काहीच पटत नाही. सतत टोमणे, अपमानाने. असं वाटतंय खरंच मला काहीच जमत नाही. मी कुठेतरी जाऊन जीव द्यावा. मी चांगली बायको सून कधीच होऊ शकत नाही. तुम्ही असं करा, मला माझ्या माहेरी सोडा. अर्जुन तिला समजावत म्हणाला, सुनंदा मी तुला काही बोललो का? तुला माझ्याबरोबर संसार करायचा आहे की आईबरोबर? मी पण पाहतोय आई तुला चांगली वागणूक देत नाही, पण खरं सांगू तुझ्यामुळेच माझा संसार आहे. माझी आई नेहमी वाईट वागली तुझ्याशी, पण तू तिला कधीच वाईट बोलली नाहीस. तुला आईने नीट ओळखलंच नाही. मी आईशी बोलून आलो, थांब. अर्जुन आईकडे आला. आई तू माझ्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलंस, पण आता एक करशील का? आई मला माहिती आहे तुला माझा राग आहे. मी दीपाशी लग्न केलं नाही, पण सुनंदा माझा हात धरून आली नव्हती, मी तिचा हात धरून आलो. ती माझ्या मागं लागली नव्हती, मी तिच्या लागलो होतो. तू तिच्यावर माझा राग का काढतेस? ती सर्व गुण संपन्न असूनही तू तिला का कमी लेखतेस? सुनंदा कुणाची तरी मुलगी आहे. आई तू जशी सुनंदाशी वागतेस तशीच प्रीतीची सासू तिच्याशी वागली तर तुला चालेल का? सतत तुझ्या अपमानाने, टोमण्यांनी सुनंदा खचली आहे. तिला वाटते जीव द्यावा. मी संसार करण्याच्या लायकीची नाही. तुला वाटतंय तिने असं करावं तर मी तिला सोडून देतो, दीपाशी लग्न करतो, पण मी तिच्याबरोबर कधीच खुश राहू शकणार नाही. तुझ्या मुलाचं सुख, त्याचा संसार आता तुझ्या हातात आहे.
ती म्हणते मला माहेरी सोडून या, सांग मी काय करू, सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. एवढं बोलून अर्जुन शांत झाला. सासूबाईंना आता बोलायला जीभच जड झाली. त्यांना त्यांची चुकी लक्षात आली होती. त्यांना वाटलं नव्हतं प्रकरण एवढं गंभीर होईल. त्यांना वाटत होतं सुनंदा नेहमीसारखं ऐकून शांत बसेल, पण यावेळी त्यांचे फासे उलटे पडले होते. सासूबाई सुनंदाची माफी मागायला धावल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात तिच्यासाठी पाणी होतं. त्या माफी मागत म्हणाल्या, सुनंदा, चुकलं माझं, मी तुझा खूप रागराग केला. मला माझ्या सासूने जसं वागवलं तसंच मी तुला वागवण्याचा प्रयत्न करत होते. मला माफ कर सुनंदा, हे घर सोडून जाऊ नकोस. आम्हाला तुझी गरज आहे. तू जर गेलीस तर माझा मुलगा मला कधीच माफ करणार नाही. झालं गेलं विसरून जा सुनंदा, पुन्हा नव्याने सुरुवात करू. सुनंदा, सासूबाई हात नका जोडू, मी एवढी मोठी नाही आहे. मी तुमच्या सुखासाठी हे घर सोडून जाणार होते. सासूबाई, नाही सुनंदा, माझ्या मुलाच्या सुखातच माझं सुख आहे. तूच या घरची लक्ष्मी आहेस. असं म्हणत पहिल्यांदा सासूबाईंनी सुनंदाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. शब्द खूप अनमोल असतात. तुमचा एक चांगला शब्द समोरच्याच्या मनात प्रेम निर्माण करत असतो, तर एक वाईट शब्द तिरस्कार. ज्याप्रमाणे आपण स्वतःच्या मुलांना वागणूक देतो तशीच इतरांच्या मुलांना दिली तर नक्कीच कोणाच्याही मनात द्वेष, तिरस्कार, राग याच्यासाठी जागा मनात राहणार नाही. कृपया कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब माय चॅनल. अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्ट, कीप वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.